बातमी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत असं पत्र लिहिलंय। राज्यामधील सध्याच्या राजकीय वातावरणावरती आणि सत्ताधारी नेत्यांच्या वर्तनावरती राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे। तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवरती फिदी हसतो आणि त्यावरती कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सुसंस्कृत आणि संवेदनशील नेत्याची असल्याचं सांगताना अशा घटनांवरती त्यांचं मौन अनेक प्रश्न निर्माण करतं, असं देखील राज ठाकरेंनी आपल्या पत्रात लिहिलंय। दरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं। घरामध्ये बसून पोस्ट करणाऱ्यांना उत्तर देणार नसल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। काही लोक घरामध्ये बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात। आजपर्यंत गेल्या 25 वर्षांमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी कधी रस्त्यावरती उतरलेलं असं पावसात बघितलंय का? ते मिसकन्स्ट्रू करण्यात येत आहे, त्याचा विपर्यास करण्यात येत आहे। कॉन्टेक्स्ट वेगळा होता आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। त्यांना ते करू द्या। खरं तर हे दोन्ही पक्ष ज्यांनी युती केली होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला अप्रोच केलं होतं। ते आम्ही धुडकावून लावलं आणि ते धुडकावून लावल्यामुळे त्यांचा राग अनावर झालाय, त्यांची चलबिचल झालेली आहे आणि त्यामुळे गेले 25 वर्ष जो मलिदा ते खात होते तो मलिदा त्यांना आता मिळत नाहीये, म्हणून ते नाराज झालेत। महानगरपालिकेचं प्रशासन हे पूर्णपणे रस्त्यावरती उतरून काम करत आहे। लोकप्रतिनिधीही रस्त्यावरती आहेत आणि कमीत कमी त्रास मुंबईकरांना व्हावा याकरता उपाययोजना करण्याचं काम हे सुरू आहे। तुम्ही सर समोर पाहणी करताय तर तुम्ही काय निर्देश दिले तुमच्या नगरसेवकांना, प्रशासनाला? आमचे सर्व नगरसेवक महायुतीचे आणि सर्वजण फील्डवर आहेत। महापौरही आणि उपमहापौर जागोजागी गल्लोगल्ल्यांमध्ये फिरून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उपाययोजनांचं इन्स्पेक्शन आणि सुपरविजन करत आहेत। खासदार संजय